परिवहन मंत्री परिवहन मंत्री भ्रष्टाचारी सरकार भ्रष्टाचारी सरकार हाय 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 गोरगरीब जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारचा गोरगरीब जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारचा भाडेवाढ रद्द सरकार परिवहन मंत्री चक्का जाम केलं तुम्ही भाडेवाढीच्या विरोधात, तुम्हाला अटक झाली, आता सोडलेलं आहे पोलिसांनी, आता काय भूमिका? नाही, आंदोलन तर चालू राहणार आहे. आंदोलनाच्या दिशा वेगवेगळ्या असतील. आज आम्ही चक्का जाम एसटीचा केलेला आहे, आम जनतेचा याच्यासाठी आम्ही हे केलेलं नाही. मला असं वाटतं जर याचा विचार राज्य सरकारने किंवा एसटी महामंडळाने केला नाही, हे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यात होते, उद्या राज्यात हे आंदोलन होणार आहे. आणि मला वाटतं या भाडेवाढीचा फेर विचार सरकारने केला नाही तर हे आंदोलन पुन्हा रस्त्यावर येऊन लढलं जाईल. परंतु ही भाडेवाढ सरकारला मागे घ्यावी लागेल. मिशन टायगरवर तुमचा प्रश्न आहे. ओमराजे निंबाळकरांकडे बघून परिवहन मंत्री म्हणाले की ते माहितीचेच आहे. काय आहे मिशन टायगरच्या अंतर्गत त्यांचं वक्तव्य घेतलं. परिवहन मंत्री म्हणाले की ओमराजे निंबाळकर आमचेच आहेत, माहितीचेच. हे पण आमचेच हे म्हणणं म्हणजे काय काय वेगळं ऑपरेशन असणं अशातला काय भाग. शेवटी सगळे आम्ही एकमेकाच्या जीवाभावाचे राहिलो, एकत्र काम केलंय, एकत्र खाल्लेलं, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या असताना आमचेच ओमराजे विषय म्हणणं म्हणजे त्याचा गैरअर्थ घेण्याची आवश्यकता नाही. मी म्हणेल ते आमचेच आहे, ठीक आहे. आता गद्दारी केली म्हणून आमचे राहिले नाही, पण तो आमचेच होते ना. मग आमचेच होते म्हणणे म्हणजे मला असं वाटत नाही की पक्षाला काही अंतर किंवा पक्षाच्या विषयी काही भूमिका बदलणे असं त्याचा अर्थ होत नाही. पण मिशन टायगरची चर्चा का करताय? या अफवा आहे, या अफवा आहे. त्यांचं जमत नाही तर ते इकडे कशाला पाहतील. त्यांचं जमत नाही, पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून आंदोलनात भारतीय जनता पार्टी विरुद्ध केली जातात. नाशिकला तशी स्थिती आहे, भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री झालेला यांना आवडत नाही. आता या सगळ्या स्थितीमध्ये मला असं वाटतं कुणीतरी निर्माण केलेल्या वावड्या आहेत, त्याची सत्यता 0%. पण तुमच्याबद्दल बोलताना 26 जानेवारीच्या झेंडावंदनानंतर बरेच शहरातून मोठे नेते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. संजय शिरसाट पण आमच्या संपर्कात आहे, म्हणून काय ते पक्ष बदलणार किंवा त्याने बदलावा असं म्हणणं याला अर्थ नाही. संभाजीनगर छोटंसं शहर आहे, सगळेच भेटतात बोलतात म्हणून संपर्कात असणं काय एकमेकाला भेटल्यानंतर रामराम श्यामश्याम करू नये का, तोंड वळवायचे का इकडे तिकडे, असे तर संस्कार आमच्यावर नाही आहे. त्यामुळे असं म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबद्दल नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा द्यावा चर्चा आता आजपर्यंत सुरू झालेली आहे. तर कायद्यानुसार त्यांना दोषी ठरवणं हा वेगळा विषय, पण नैतिकता धरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी सूत्रसोय अस्तित्वात नाही. हे पण जर CIDनी नीट तपास केला तर याच्यात धनंजय मुंडे यांच्यापर्यंत हा तपास पोहोचू शकतो. परंतु CID असलेल्या आरोपींनाच वाचवण्याचा प्रयत्न करते, पोलीस असलेल्या आरोपींनाच वाचवण्याचा प्रयत्न करते, ही सत्यता आहे. आरोपींना ट्रीटमेंट कशी दिली जाते, आरोपींशी वागलं कसं जातं, आरोपींना सोयीसुविधा काय दिल्या जातात. फक्त हे जर बघितलं तर या आरोपींची पूर्ण ठेप ज्याला म्हणता येईल ती ठेवली जाते. हे आरोपी वाचतील कसे अशाच पद्धतीनं सगळी यंत्रणा काम करते. नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला दिलाच पाहिजे.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं आहे, तिसरा दिवस. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।